हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर काल झालं लग्न आणि आम्ही बेभान होतो, त्याच्यामुळे कालचा ब्लॉग जो आहे मी एंड करू नाही शकली. आणि तर आता चाललेली आहे मी तिकडे पुन्हा. आजचे दिवस, आज उद्या 2-3 दिवस अजून जावंच लागेल तिकडे. तर काल रात्री ते आल्यावर तर काही म्हणजे थोडंसं बसायची सुद्धा हे नव्हती. तर त्याच्यामुळे मी ब्लॉग काही एंड केलेला नाही आहे. तर चला मग मंडळी, आता आहे तिथे नानोरे वगैरे आणि आज ऐकता आणि फोम पार्टीसुद्धा आहे म्हणते. तर चला आता जाऊया तिकडे. फोन आला मला आत्ताच नरेशचा. हे आले आमचे मंडळी बंधू आलेले आहे परसुडीवरून. चला या, पटपट करा पोरांनो, लवकर लवकर या. चला मग मंडळी, बाकी व्हिडिओ छान छान बघण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. भेटू तिथे गेल्यानंतर. दिसत आहे. तर चला मग मंडळी, चला नाश्ता करायसाठी. आमचा नाश्ता झालेला आहे तयार. मस्त उपमा आहे वाटते. या या या. पैसेवाले आहे ते, पैसेवाले आहे ते तुमची जवाई. आम्ही तुमची जवाई पैसेवाले आहे म्हणलं. मग नाही, पोटाली भूक लागली, पैशाचा काय देते तिथं. मी समोसे खाऊन आली घरून. तर इकडे तयार झालेला होता उपमा आणि सगळ्यांचा नाश्ता करणे पण चालू झालेला होता. इकडे माझे बाबा मामा सगळेजण मस्त झाडाखाली बसून होते नाश्ता करत आणि सगळ्यांच्या गप्पा गोष्टी मज्जा. आता मी सुद्धा नाश्ता करायला घेऊन घेते. आणि आजच्या नाश्त्यात उपमा होता आणि छान आईने केला होता माझ्या उपमा. तर सगळ्यांना, तर आईने केलेला सगळ्यांना पदार्थ आवडतोच. तर चला मग आता छान छान असा आपण नाश्ता करून घेऊया. त्याची वहिनी मला द्यायची. माझी वहिनी इतकी कामाची वहिनी आहे, इतकी कामाची वहिनी आहे. मला हातात प्लेट आणून देते. बघा, हे वहिनी आहे ही. इकडे नाश्ता वगैरे होतच नाही, तर इथे फोम पार्टी जी आहे ते सुरू झालेली होती सगळ्यांची. तर सुरुवात तर लहान मुलांपासूनच होते. आणि तिकडे बघा आमची आजी बसलेली होती. तर ती आता जरा थोडंसं म्हातारी झालेली आहे. तर त्याच्यामुळे तिला काही कळलं नाही की आपण इथं पायरीवर बसून होतो, आपण फोममध्ये दबून जाऊ म्हणून. ते आजीनं पूर्ण फोममध्ये दबून गेली होती. मग मयूरने तिला उचललं आणि घरी नेऊन दिलं. आणि त्याचसोबत इकडे नानोऱ्याची सुद्धा तयारी झालेली आहे. जसंच इकडे सगळं आमचा फोम पार्टी जी आहे ते कंप्लीट झाली, त्याच्यानंतर मग आम्ही मस्त इथे नानोरे वगैरे करू. आणि आज नवरी नवरदेवाचा नानोरा राहील आणि आमची मजा पुन्हा.
होम पार्टी वगैरे झाली आणि त्यानंतर मग इकडे झाली नानोऱ्याची सुरुवात. शानू बस कोणासोबत मैत्री करते? शानू कोणासोबत मैत्री करते? मयूर कुठे गेला? आमचं मस्त नाचणं उडणं झालं आतापर्यंत DJ वगैरे इकडे बघू शकता. तालीच ताल तालीच ताल तालीच ताल. आणि आता सुरू आहे नानोरा. मंडळी इकडे मंडळी. आता सरळ करायचे असे सरळ तिच्या हाताखाली लाव. डोक्यावर पाणी पडलं पाहिजे. याच्या डोक्यावर याच्या डोक्यावर पडलं पाहिजे. तिच्या डोक्यावर पडलो. हो असं आहे. तसंच नाही अजून टेकून. याच्यासाठी पडलं पाहिजे डोक्यावर. आधी कशाला होती याच्यावर पाय ठेव ना. डोक्यावर पड डोक्यावर. अरे मागं नको ओढून दिलाय. अरे डोक्यावर पडलं पाहिजे ना. आता एक उखाणा नरेश इथं वर आवाज आला सोन्याचा दिवा कापसाची वात, सोन्याचा दिवा कापसाची वात, आयुष्यभर दिल प्रांजलची साथ. झालं. तुळजापूरची भवानी नरेश रावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी. ओ माय गॉड त्यांची अर्धांगिनी. राजापुढे सत्यनारायणचा प्रसाद आणून ठेवला, पण राजाने प्रसादाचा अभ्यास केल्यानंतर फार दुःखी झाला. त्याचे 100 मुलगे धनधान्य सर्व संपत्ती नाश पावली. हे सत्यदेवाची कृपा जाणून राजा पुन्हा त्या गवळ्यांना हे काय आ हा काय आगीच तू जेवण करायला बसली एवढं लवकर. मला विचारलं का तू जेवते का बेटा? आम्ही तुझ्याशी लहान आहे ना. पापडच घेतला एवढूसा फक्त तुझ्या याच्यातला. एकटं घेऊन घेतलं. काही आपल्या लहान बहिणीला विचारायचं काही. तर मग मंडळी छानसं आता जेवण करून घेऊया. आणि आजच्या जेवणात आलू वांग्याची भाजी, वरण भात, पोळी, कढी, भजे, पापड आणि बर्फी एवढं होतं. तर छान असं जेवण केलं. चला मग आता आजच्या ब्लॉगला इथेच एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू द्या नवीन एका छानशा व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.